एक मिनिट बाबा, हो काय कुठे निघालाय? नंदू, मला या बाई बरोबर राहण्याची अजिबात इच्छा नाही. ही जर या घरातून जाणार नसेल ना, तर मी या घरामध्ये राहणार नाही, कुठेतरी गावी जाऊन राहील. असं नका करू, जरा थांबा, माझा ऐका. थांब, तुझं काय आता? मी आधिराकडे चाललोय. मला आजवर असं वाटायचं तिला या घरात ऍडजस्ट करता येत नाहीये, पण आज खरं काय ते कळलं. आणि आता तिला असं वाटत असेल की मला तिला डिवोर्स द्यायचा. पण असं खरंच काही नाही, आणि हे सगळं मिसअंडरस्टँडिंग सॉल्व्ह करायला मलाच जावं लागणार आहे तिथे. थांबा ना जरा, सगळे शांत राहा जरा. का थांबवलेस तू आम्हाला? मला खूप महत्वाचं बोलायचंय म्हणून सांगते, थांबा. कारण मला ना खूप गोष्टी लक्षात आल्यात आणि मला आता काही गोष्टी तुमच्या सगळ्यांशी बोलायच्यात. आईची चूक मोठीच आहे, त्याबद्दल काही प्रश्नच नाहीये, पण आईपेक्षा मोठी गुन्हेगार मल्लिका काकू आहे. त्या काकूंनी मांडलेल्या बुद्धिबळाच्या पटावरची आपण सगळेच प्यादी झालोय. आई काय, सुष्मिता काय, तू काय, अधिरा काय, मी सुद्धा, आणि समर राजवाडे सुद्धा. त्यांना जे हवंय ना त्या पद्धतीने आपण सगळे वागतोय. पण रोहन, आता आईच्या विरोधात जाऊन तिला थांबवण्याआधी ना आपल्याला काकूंना थांबवायला हवं. आता काकूचा खरा चेहरा राजवाड्यांसमोर आणायलाच हवा. मग आता काय करायचंय ताई? करायचं तर बरंच काही आहे, पण या सगळ्याची सुरुवात आता आईपासून करायची. आई, तुझी चूक सुधारवण्याची एक संधी देतोय आम्ही सगळे तुला. आता तू जे काही बोलली आहेस, आमच्या समोर मान्य केलंयस, हे सगळंच्या सगळं तू समर राजवाड्यांच्या समोर बोलणार आहेस. आता कुठलीच पळवाट शोधायची नाही असं तू आई? नाही बाळ. नंदू, तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत. पण मी तुला एक महत्वाचा सल्ला देतो. तुझ्याकडे पुरावा असला ना तरी मल्लिका ताईंचा चेहरा सगळ्यासमोर आणण्याची घाई करू नकोस. बाबा, अगं, जी बाई हे सगळं एवढ्या थंड डोक्यानं करू शकते, ती आपल्यासारख्या सर्वसामान्यांसारखं नीती आणि तिच्या कल्पना घेऊन जगत नाही. त्यामुळे कदाचित ती धोकादायक ठरू शकेल. त्यामुळे जे काही करशील ना ते विचार करून आणि वेळ घेऊन कर. हे बघ, आता पहिल्या स्टेपमध्ये रोहन आणि अधिरा या दोघांमधला गैरसमज दूर व्हायला हवा. पण नंदू, दुसरी स्टेप ही तुझ्यासाठी फार कठीण असणार आहे. तुला जावाई बापूंचा विश्वास संपादन करून घ्यायचा आहे. ते आता सध्या डोळे झाकून मल्लिका ताईवर विश्वास ठेवतात. नंदू, आजारी माणसाला औषध प्यायची इच्छा नसेल ना तर त्याला ते फसवून द्यावं लागतं. त्याशिवाय रोग मुळापासून बरा होत नाही. ऍब्सोल्युटली राईट बाबा. आजपर्यंत मी जेव्हा काकूंबद्दल यांना काहीतरी सांगायला गेले, त्यांनी कधीच विश्वास नाही ठेवला माझ्यावर. हे बघ, आपलं सत्य कितीही मोठं असलं ना तरी आपण ते कोणत्या परिस्थितीमध्ये मांडतो त्यावर त्याची किंमत ठरते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, एकाच वेळी सगळ्या शत्रूंशी लढायचं नाही. एका वेळी एकच प्रश्न सोडवायचा.